पाहिली, पण हे मंदिर काही वेगळं नाही. काय वेगळं दिसलं तुला? म्हणजे असं नीट सांगता नाही येणार, पण या मंदिराची रचना काहीशी वेगळी आहे. म्हणजे मंदिरासारखी नाहीये. अगं कारण हे मंदिर बिदरच्या बादशाने बांधलं. म्हणजे मुस्लिम बादशाह. एक कथा आहे, हा जो बिदरचा बादशाह होता, हा असं म्हणतात की पूर्वजन्मी तो एक धोबी होता आणि तो श्रीपाद श्री वल्लभांचा भक्त होता. त्यामुळे गुरुकृपेनं त्याला पुढच्या जन्मामध्ये वैभव प्राप्त झालं, बादशाही सुद्धा त्याला मिळाली. त्याचा जन्म यवन कुळात झाला, म्हणजे मुस्लिम कुळामध्ये झाला, पण तरी सुद्धा तो आपली गुरुभक्ती विसरला नाही. त्यामुळे त्यानं जेव्हा हे मंदिर बांधलं तेव्हा ते त्याने मुस्लिम प्राकारामध्ये बांधलं. म्हणजे बघ, आज आपण आत्ता ज्या पादुकांचं दर्शन घेऊन आलो, त्या पादुकांवरती जेव्हा पूजा होते किंवा त्यांचा अभिषेक होतो, तेव्हा त्या पादुकांवरती सुद्धा एक मुस्लिम परंपरेमधलं उन्नी नावाचं वस्त्र घातलं जातं. सारं काही वेगळं आहे नाही. अगदीच. आपण याच्यातलं काय लक्षात घ्यायचं की धर्म, जात, प्रांत ह्या ज्या काही सगळ्या चौकटी आहेत, ह्या सगळ्या माणसाच्या संकुचित मनाच्या चौकटी आहेत. या विश्वाचा जो पालनहार आहे, तो पालनहार या सगळ्याच्या पलीकडचा आहे. अरे हो, परवाच तू म्हणाला होतास, एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर विश्वाला सुद्धा दिशा उरत नाही, सारं निराकार असतं. हो, अगं पण इथे तर प्रत्यक्षात समोर गुरु आहेत, त्यांची उंची आपण कशी मोजणार? खरं आहे. फक्त लीन व्हायचं आणि भक्तिभावानं त्यांची पूजा मांडायची. अगदीच.